नमस्कार माझ्या सुंदर आणि लाडक्या मैत्रिणींनो, तुमचाही चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसतो का? चेहऱ्यावर वांग किंवा काळे डाग आले आहेत का? आणि या कडक उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे का? जर तुमचे उत्तर हो असेल तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आला आहात, कारण आज मी तुमच्यासोबत असा एक सोपा घरगुती उपाय शेअर करणार आहे जो त्वचेला नैसर्गिक तजेला आणि फ्रेश लुक देण्यास मदत करू शकतो. आपला चेहरा उजळ, स्वच्छ आणि तजेलदार दिसावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, हो ना? म्हणूनच अनेक जणी पार्लर मध्ये जाऊन महागडी फेशियल्स, क्लीनअप्स किंवा विविध ट्रीटमेंट्स करून घेतात, पण अनेक वेळा अपेक्षित परिणाम मिळत नाही. काही वेळानंतर त्वचेवर लालसरपणा, पिंपल्स किंवा इतर त्रासही जाणवू शकतो. म्हणून आज मी तुमच्यासोबत एक अतिशय सोपा, घरच्या घरी करता येणारा आणि त्वचेला नैसर्गिक तजेला देणारा फेस पॅक शेअर करणार आहे. हा उपाय त्वचा स्वच्छ, मऊ आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करू शकतो. चला तर मग आजचा उपाय पाहून घेऊया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये तांदूळ घेतलेला आहे. तुमच्या घरी कोणताही तांदूळ उपलब्ध असेल तो घ्या. आता या तांदळाचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे. फक्त पीठ अगदी बारीक आणि स्मूथ असावे, कारण चेहऱ्याची त्वचा नाजूक असते म्हणून. तांदळाचे पीठ त्वचेवरील अतिरिक्त तेल, धूळ आणि डेड स्किन सेल्स दूर करण्यास मदत करते. तसेच त्वचेला गुळगुळीत आणि फ्रेश लुक मिळवून देण्यासाठी ही मदत करू शकते. त्यानंतर आपल्याला लागणार आहे दूध. शक्य असल्यास कच्चे दूध वापरा. जर कच्चे दूध उपलब्ध नसेल तर उकळून थंड केलेलं दूधही वापरू शकता. पुढे त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मध. मध त्वचेला नैसर्गिक ओलावा मिळवून देण्यास काम करतो, त्यामुळे त्वचा अधिक मऊ, नितळ आणि तजेलदार दिसू शकते. यानंतर मी इथे घेतलेला आहे हळद. हळदीमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि त्वचेची निगा राखण्यास उपयुक्त गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचा निरोगी, स्वच्छ आणि उजळ दिसण्यास मदत होऊ शकते. तर हे सगळे साहित्य आपल्याला फेस पॅक बनवायला लागणार आहे. आता काय करायचं? आता एक मिक्सिंग बाउल घ्या. त्यामध्ये आपण घेऊ तांदळाचं पीठ. गरजेनुसार घ्या, बाकी स्टोअर करून पण ठेवू शकता. इथे मी पूर्ण घेऊन घेत आहे, म्हणजे हाताला वगैरे पण होईल. आता त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध घाला. दूध घालत घालत एकसारखी क्रीमी पेस्ट तयार करून घ्या. यानंतर त्यामध्ये चिमूटभर हळद घाला. हळद त्वचेचा रंग एकसारखा दिसण्यासाठी सहाय्यक ठरू शकते. सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे थकलेली त्वचा ताजीतवानी दिसण्यास मदत करते. आता या मिश्रणात अर्धा चमचा मध घाला. मधामुळे त्वचेला मॉइश्चर मिळण्यास मदत होते आणि त्वचा अधिक तजेलदार दिसू शकते. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र मिसळून एक छान क्रीमी फेस पॅक तयार करून घ्या. पेस्ट खूप पातळ किंवा घट्ट नसावी. तर पेस्ट थोडी घट्ट झाली आहे, तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपण घालून घेऊ गुलाबजल. जर तुमची त्वचा खूप कोरडी असेल तर काही थेंब गुलाबजलचे घालून घ्या. यामुळे फेस पॅक अधिक हायड्रेटिंग वाटू शकतो. आणि हे घ्या, फेस पॅक इथे तयार झालेला आहे. आता फेस पॅक लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या. अशा प्रकारे जसं मी इथे धुवून घेतलेला आहे. कोणताही स्किन केअर करताना चेहरा नेहमी धुवायचा आहे. त्यानंतर हा फेस पॅक चेहऱ्यावर, मानेला, जिथे हवे असेल तिथे तुम्ही लावू शकता. हाताच्याच मदतीने हा फेस पॅक आपण लावून घेणार आहोत. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला लावून घ्यायचं आहे. तांदळाच्या पिठाचा फेस पॅक त्वचेवरील निस्तेजपणा, टॅनिंग, डाग आणि असमान त्वचेचा रंग कमी करण्यास उपयुक्त मानला जातो. तांदळामध्ये असते नैसर्गिक घटक जे त्वचेवरील डेड स्किन सेल्स आणि डर्ट दूर करण्यास मदत करतात, ज्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, उजळ आणि तजेलदार दिसू शकते. नियमित वापरामुळे सूर्यप्रकाशामुळे आलेला काळपटपणा कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचेचा रंग अधिक एकसारखा दिसू शकतो. पिगमेंटेशन, डाग आणि त्वचेवरील निस्तेजपणा कमी करून चेहऱ्याला नैसर्गिक चमक मिळवून देण्यासाठी तांदळाचा पिठाचा फेस पॅक अनेक जण आपल्या स्किन केअर रुटीन मध्ये वापरतात. हा फेस पॅक साधारण 10 ते 15 मिनिट चेहऱ्यावर राहू द्या. पूर्णपणे कोरडा होण्याआधी थोडं पाणी लावून हलक्या हाताने मसाज करा. हे बघा, अशा प्रकारे मसाज करून घ्यायचं आहे. या मसाजामुळे काय होते ना, त्वचेवरील धूळ, डेड स्किन सेल्स आणि जमा झालेला मळ साफ होण्यास मदत होते. तसेच त्वचा अधिक फ्रेश आणि स्वच्छ दिसू लागते. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. आणि हे बघा, जसं चेहरा धुतलं, ग्लो बघा, सुंदर असं नॅचरल ग्लो आलेला आहे. चेहरा पुसल्यानंतर त्वचा अधिक मऊ, स्वच्छ आणि ताजीतवानी वाटू शकते. यानंतर त्वचेला मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. तुम्ही तुमच्या त्वचेला सूट होणारे कोणतेही मॉइश्चरायझर वापरू शकता किंवा ॲलोवेरा जेल सुद्धा लावू शकता. हा उपाय आठवड्यातून 1 ते 2 वेळा करू शकता. मात्र प्रत्येकाची त्वचा वेगळी असते, त्यामुळे कोणताही नवीन उपाय वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट नक्की करून बघा. तर मैत्रिणींनो, आजचा हा सोपा घरगुती फेस पॅक तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा.
तसेच तुम्ही हा उपाय करून पाहिल्यास तुमचा एक्सपिरियन्स कसा असला ते सुद्धा मला शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच घरगुती स्किन केअर टिप्स साठी आपल्या चॅनल सोबत जोडलेले राहा. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.